तुमच्याकडे जुने कपडे असतील तर ते फेकून न देता त्याचा अशा प्रकारे रियूज करू शकता. नमस्कार, मी सृष्टी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जुन्या पॅन्टपासून मशीनला कवर शिवणार आहोत. त्याआधी शिलाई मशीनचं माप कसं घ्यायचं ते सांगते. रुंदी 18 इंच घ्यायची. या चाकापर्यंत माप घ्यायचं. त्यानंतर उंची 12 इंच घेते. इथून आडवी रुंदी 7 इंच घ्यायची. अशा प्रकारे मशीनचं माप घ्यायचं आहे. सर्व मापे 1 इंचाने जास्त कट करायची आहेत. उंची आहे 12 इंच. त्यात 1 इंच शिलाई घेऊन टोटल 13 इंच कपडा कट करून घेऊया. अजून एक भाग याच मापाने कट करून घेऊया. पॅन्टच्या शिलाईचा भाग कट करूया. आणि मग रुंदीला कपडा 18 इंच, त्यात 1 इंच शिलाई, टोटल 19 इंच घेऊन कपडा कट करून घेऊया. अशा प्रकारे कवरची समोरील आणि मागील बाजू काढली. पॅन्टचा किस्सा मशीनचं सामान ठेवायला उपयोगी येईल म्हणून मी तसाच ठेवला. त्यानंतर पॅन्टच्या वरच्या भागाचा रबर कट करून टाकूया. हा पण किस्सा मी कवरसाठी घेणार आहे. आडवी रुंदी आहे 7 इंच. त्यात 1 इंच शिलाई घेऊन टोटल 8 इंच घेऊया. आणि उंची 13 इंच घेऊन कट करून घेऊया. अशा प्रकारे कवरचे साईडचे भाग कट करून घेतले आणि दोन्ही भागांना पॅन्टचे खिसे सामान ठेवायला मिळाले. उरलेल्या पॅन्टचा कपडा जोडून वरचा भाग तयार करायचा आहे. रुंदीला 19 आणि उंचीला 8 इंच घ्यायचा आहे. शिवून घेऊया. शिवून घेतलं. कवर मजबूत राहण्यासाठी तांदळाच्या पिशवीचा वापर करणार आहोत. हे सर्व भाग त्यावर ठेवून सारख्याच मापाने पिशवी कट करून घ्यायची. पिशवीला आतून कव्हर करायला मी जुन्या बनियनचा वापर करणार आहे. पुन्हा हे सर्व भाग बनियनवर ठेवून याच मापाने कट करून घेऊया. कव्हरसाठी लागणारं लायनिंग कट करून घेतलं. शिलाई करताना अगोदर लायनिंग ठेवून त्यावर कट केलेल्या पिशवीचा भाग ठेवायचा आणि मग पॅन्टचा भाग ठेवून कडेने जोडून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व भाग जोडून घेऊया. एक भाग जोडून दाखवते. पहिलं पिशवीला लायनिंग जोडून घेते. आणि मग वरचा भाग जोडून घेते.
शिवून घेतल्यानंतर कडेने एक्स्ट्रा दिसते ते कट करून घेऊया. अशाच प्रकारे बाकीचे भाग पण जोडून घ्यायचे. अजून एक जुनी पॅन्ट घ्यायची. मशीनचं सामान ठेवायला खिसा तयार करूया. या पॅन्टच्या खिशाच्या खाली खिसा तयार करायचा आहे. मोजून घेऊया. 5.5 इंच आहे. 5.5 इंच कपडा कट करून घेऊया. रुंदीला या भागाच्या मापाने घेऊया. त्यानंतर पॅन्टचा रबर काढून टाकूया. या कपड्याच्या पायपिंगसाठी सरळ पट्ट्या काढायच्या. या भागाच्या मापाने लायनिंग कट करून घेऊया. पिशवी पण कट करून घेऊया. आता हे तिन्ही भाग जोडून घेऊया. हे बघा, तिन्ही भाग जोडून घेतले. कडेने एक्स्ट्रा दिसते ते कट करून घेऊया. आता या भागाच्या एका साईडला दुसऱ्या पॅन्टचा कपडा वापरून अशी जाडी पायपिंग जोडून घेऊया. हे बघा, पायपिंग जोडून घेतली. यावर हा भाग ठेवून कडेने जोडून घेऊया आणि 7 इंचावर पॉकेटच्या खुणा करून वरून शिलाई देऊयात. आणि मग खालून फिनिशिंगसाठी पायपिंग जोडून घेऊया. हे बघा, शिलाई दिली. असे 3 पॉकेट तयार झाले आणि खालून पायपिंग पण जोडून घेतली. आता बाकीच्या सर्व भागांना फक्त खालच्या एकाच साईडला फिनिशिंगसाठी पायपिंग जोडून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे सर्व भागांना पायपिंग जोडून घेतली. त्यानंतर कवरला पकडायला एक हँडल बनवूया. हँडलसाठी सेंटर मार्क करून घेऊया. पॅन्टचा शिल्लक कपडा घ्यायचा. त्यात पिशवीचा तुकडा ठेवून असा फोल्ड करून पट्टी शिवून घेऊया. शिवून घेतल्यानंतर इथे सेंटरला फिक्स करायचा. हँडल शिवून घेतला. आता दोन्ही बाजूचे भाग जोडून घेऊया. हे बघा, जोडून घेतलं. त्यानंतर साईडचा भाग व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जोडायचा आहे. समजलं नसेल तर पिन लावून दाखवते. यावर शिलाई द्यायची आहे. असा बॉक्स तयार होईल. याचप्रमाणे दुसऱ्या साईडचा भाग जोडून घ्यायचा. हे बघा, दाखवल्याप्रमाणे शिवून घेतलं. आता बॉक्स सरळ करून घेऊया. हे बघा, सुंदर असं मशीनचं कवर आपलं तयार झालं.
कव्हरमुळे धुळीपासून मशीन सुरक्षित राहते. तर मशीनचं कव्हर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.